स्वागतम. सुस्वागतम. आज आपण हे जे नारळ आणलेले आहेत त्याचं काय करणार आहोत? एक नारळ फोडण्याची एक सोपी ट्रिक आज मी तुम्हाला दाखवणार आहे. या ट्रिकने नारळ कशा सोप्या पद्धतीने फोडता येतो ते तुम्हाला बघता येईल. ओके, मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. चालेल. पण सर्वप्रथम आम्ही म्हणजे स्त्रिया नारळ फोडत नाही आपल्याकडे, आपल्याला नाही फोडत, त्यामुळे तुम्ही लोकच आम्हाला फोडून देता. हो. ओके, चला मग घ्या यातला एक नारळ. आपल्याला 4 नारळ फोडायचे आहेत रेसिपीसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच एक एक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. हा जो नारळ घेतलेला आहे त्याची ही जी एक्स्ट्रा शेंडी आहे तेवढीच काढून टाकायची. पूर्ण शेंडी आपल्या याच्यात काढत नाही. हा, म्हणजे प्लेन करून घेताय फक्त मागे. प्लेन करून घ्यायचंय त्याला. एक्स्ट्रा ज्या साईडच्या शेंड्या आहेत त्या फक्त काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने जेणेकरून ते प्लेन होईल आणि नारळ फोडायला सोपं जाईल. हो ना. आणि मेन म्हणजे खवणताना ते त्याच्यामध्ये येणार नाही, सांडत नाही. त्याचं बाहेरचे नारळाचं जे हे असतं साईडचं ते खोबऱ्यामध्ये येत नाही. खोबऱ्यामध्ये येत नाही. बरोबर. त्यासाठी असं साफ करून घ्यायचं. सेंटरला हे असं पाणी मिडल मध्येच अगदी आहे ना. पाणी लावून घेतलेलं आहे तुम्ही. ते पाणी यासाठी लावायचं की त्याच्यावरनं बरोबर राऊंड मध्ये नारळ फुटला जातो. बरोबर मध्ये तुम्ही पाणी लावून घेतलं. बरोबर. याच्यावरती हळूहळू कट देणार आहोत आणि त्यातून बरोबर अगदी 1-2 घाव मारले ना तरी पण बघा पाणी लगेच फुटला. म्हणजे अगदी चांगला मोठा आहे ना नारळ. तर अशा प्रकारे हा नारळ अगदी व्यवस्थित फोडून झालाय. म्हणजे आता आपल्याला खवणताना पण काही त्रास होणार नाही ना. काही नाही, एकदम मस्त सोपी पद्धत. सोपी पण फास्ट एकदम, है ना. आणि नारळाचं पाणी पण या ठिकाणी आहे. तर आता अजून एक नारळ फोडून दाखवत आहेत. सुरुवातीला तो असा प्लेन करून घ्यायचा. शेंडी पुढची काढायची नाही, पण मध्येच प्लेन करून घ्यायचा या पद्धतीने. आता त्यांनी मध्येच पाणी लावलेलं आहे. नारळ फोडायला आपल्याला सोपा जाईल. मिडल मध्ये बरोबर मध्येच त्यांनी पाणी लावून घेतलंय बघा. आणि त्याच वरती त्या पाण्यावरतीच असा घाव द्यायचा हळूहळू. तर अशा पद्धतीने हा देखील नारळ या ठिकाणी फोडून झालाय. तर दाखवतीलच. हा बघा, हा नारळ सुद्धा अगदी व्यवस्थित त्यांनी फोडलाय. आपल्याला तो खवणताना देखील आता त्रास होणार. अगदी सोप्या पद्धतीने हे आपले नारळ फोडून झालेले आहेत. आता ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.